हॅलो एव्हरीवन. आज आपण MST PYQ 2023 मधले हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले क्वेश्चन पाहणार आहे. या चॅप्टरमधले क्वेश्चन्स तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती विचारले जातात हे मी लिस्ट काढलेली, ती लिस्ट तुम्ही पाहून घ्या. या टॉपिक्सवरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील या येणाऱ्या एक्झाममध्ये. पहिला जो टॉपिक आहे म्हणजे पहिली जी रिॲक्शन आहे वर्ड्स रिॲक्शन आहे. सेकंड रिॲक्शन आहे वर्ड्स फिटिक रिॲक्शन. थर्डमध्ये तुम्हाला कायरल कार्बन देतील आणि विचारतील की याच्यामधला कायरल कार्बन कोणता आहे, म्हणजे मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन असणारा मॉलिक्यूल सांगा. नंतर ते चौथा आहे SN1 आणि SN2 रिॲक्शन, याच्यामधलं फेवर्ड कोणती आहे रिॲक्शन असं विचारतील. नंतर विचारतील तुम्हाला बॉइलिंग पॉईंटवरती क्वेश्चन असेल, स्वर्ट्स रिॲक्शनवरती असेल, फिल्किस्टन्स रिॲक्शनवरती असेल, आलायलिक फिनायलिक याच्यावरती असेल आणि IUPAC नियमवरती असेल. तुम्ही एवढे टॉपिक जरी पाहून गेले तरी तुम्हाला 3 मार्क तुमचे येऊच जातील. आता आपण पहिला क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय सेकंडरी अल्किल हॅलाइड फ्रॉम द फॉलोइंग. अल्किल हॅलाइडचे टाईप्स आहेत. प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड, टर्सरी हॅलाइड असे 3 टाईप्स आहेत. प्रायमरी आपण कशाला म्हणतो? प्रायमरी म्हणजे ज्या कार्बनवरती तुमचा हॅलोजन अटॅच आहे त्याच्यावरती 3 हायड्रोजन असतील. त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करून R ग्रुप ज्यावेळेस जोडतो आपण त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी हॅलाइड म्हणतो. ज्यावेळेस आपण 2 हायड्रोजन रिप्लेस करून 2 R ग्रुप जोडतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सेकंडरी हॅलाइड. ज्यावेळेस तिन्ही पण हायड्रोजन रिप्लेस करतो आपण कार्बनवरची R ग्रुपनी त्यावेळेस आपण त्याला म्हणतो टर्सरी हॅलाइड. हे काय झाले? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी हॅलाइड असे तुम्हाला टाईप सांगितले. मग इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये हॅलोजन ग्रुप आपल्याला पहिले एमध्ये जर का पाहिलं तर CH2 वरती अटॅच आहे, बरोबर. मग CH2 आहे म्हणजे किती याच्यातले हायड्रोजन रिप्लेस झाले? फक्त एकच झाला आहे, म्हणजे हा काय झाला आहे? प्रायमरी हॅलाइड आहे हा. त्याच्या खाली B नंबरचं तुम्ही पाहिला CH2 ग्रुपवरती Br आहे, बरोबर. CH2 आहे म्हणजेच काय? एकच हायड्रोजन याच्यातला रिप्लेस झाला आहे, एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे इथला. कशाने? R ग्रुपने. इकडं हा R ग्रुप आहे, CH3 2 टाइम्स CH हा R ग्रुप आहे, म्हणजे हा पण काय? प्रायमरी. त्याच्या खाली 3 नंबरला आले तुम्ही, तो पण तुम्हाला प्रायमरीच दिसतोय. आता त्याच्या खाली D नंबरचा जर का तुम्ही पाहिला तर त्याच्यावरती हॅलोजन ग्रुप कुठं आहे? इथं मिडलला आहे, 2 नंबरच्या कार्बनवरती हॅलोजन ग्रुप आहे, CH3CH CH वरती आहे. मग त्याच्यावरती हॅलोजन ग्रुप आहे, त्याच्यावरती किती हायड्रोजन रिप्लेस झालेत R ग्रुपनी? तर 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत, बरोबर. इकडच्या साईडचा हायड्रोजन रिप्लेस झाला तो CH3 ग्रुपनी, Dच्या शेजारी दिसतोय, आणि इकडच्या साईडचा जो दिसतोय CH3CH2 ग्रुपने रिप्लेस झाला आहे, बरोबर. म्हणजे काय आहे? तुमचा काय आहे? सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. का सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे? कारण की याच्यावरती काय झालेत? 2 हायड्रोजन हे रिप्लेस झालेत R ग्रुपने. R म्हणजे काय? अल्किल ग्रुप, समजलं. मग तुमचा ऑप्शन कोणता बरोबर आहे? 4 नंबरचा ऑप्शन तुमचा बरोबर आहे. नेक्स्ट तेच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं हे अल्किल हॅलाइड एक आहे आणि याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस झाला R ग्रुपने, हा झाला प्रायमरी, बरोबर. खाली दिसतोय तुम्हाला. नंतर दुसरा हायड्रोजन रिप्लेस झाला R ग्रुपने, हा झाला सेकंडरी. आणि असाच तिसरा हायड्रोजन आपण रिप्लेस केला R ग्रुपने तर तो काय झाला? टर्सरी. पण कुठले हायड्रोजन रिप्लेस करायचे? ज्या हायड्रोजनवरती काय आहे? तुमचा हॅलोजन ग्रुप आहे. एनी हॅलोजन ग्रुप. तुम्हाला माहिती आहे हॅलोजन कोणते कोणते येतं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय झाले? हॅलोजन ग्रुप झाले. आणि हा हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनवरती अटॅच असेल त्या कार्बनवरचाच फक्त हायड्रोजन काय झाला पाहिजे? रिप्लेस झाला पाहिजे. बाकीच्या जागेवरचा रिप्लेस झाला तरी काय त्यांनी तुमची व्हॅलेन्सी चेंज होणार नाही. मग नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन, द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड अँड सोडियम मेटल इन ड्राय इथर टू फॉर्म सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड. तुम्हाला सांगितलं आहे एक अरिल हॅलाइड घेतला आपण आणि एक काय घेतला? अल्किल हॅलाइड घेतला, आणि याची रिॲक्शन आपण कशाबरोबर केली? परत सोडियम मेटल बरोबर केली. आणि कशाच्या प्रेझेन्समध्ये केली? तर ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये केली, आणि तुम्हाला काय मिळतं? सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झालेला मिळतं. मग ही रिॲक्शन कोणती आहे असं विचारलं आहे तुम्हाला. आणि इथं 4 ऑप्शन दिलेत, वर्ड्स फिटिक आणि फ्रिडल क्राफ्ट असे 4 ऑप्शन दिलेत. चला मग पाहू आपण असा टाईप असणारा कोणता आहे. तर ही तर तुम्हाला रिॲक्शन दिसते एक वर्ड्स फिटिक रिॲक्शन. सेम आपण आपल्याला जे क्वेश्चनमध्ये विचारले ते याच्यात आहे का असं आपण पाहू. क्वेश्चनमध्ये काय विचारले? द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड. मग आता रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड बघा इथं. इथं दिसतोय तुम्हाला अरिल हॅलाइड.
अरिल हॅलाइड म्हणजे काय, तुमच्या बेन्झीन ग्रुपला हॅलाइड ग्रुप अटॅच आहे, याला आपण म्हणतो अरिल हॅलाइड म्हणतो. आणि अल्किल हॅलाइड कशाला म्हणतो आपण, अल्किल हॅलाइड म्हणतो आपण ज्यावेळेस अल्किल ग्रुपला काय जॉईन असतो, हॅलाइड ग्रुप जॉईन असतो, त्याला आपण म्हणतो अल्किल हॅलाइड. आणि अरिल हॅलाइड कशाला म्हणतो आपण, ज्यावेळेस बेन्झीन रिंगला तुमचा हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे द रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड, रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइड विथ अल्किल हॅलाइड. या अरिल हॅलाइडची रिॲक्शन कशाबरोबर झाली, अलिल हॅलाइड बरोबर झाली. आणि नंतर काय सांगितलं आहे, अँड सोडियम मेटल, आणि अजून कशाबरोबर झाली, सोडियम मेटल. पहा इथं तुम्हाला 2Na दिसते, 2Na सोडियम मेटल. पहा सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे काय आहेत, सर्व मेटल आहेत, हे धातू आहेत, म्हणून आपण म्हणले सोडियम मेटल. आणि अजून पुढं काय सांगितलं त्यांनी, ह्यांची रिॲक्शन इन ड्राय इथर, कशाच्या प्रेझेन्समध्ये काय आहे, ड्राय इथरच्या. दिसतं इथं तुम्हाला ड्राय इथर दिलं आहे. आणि मग तुम्हाला काय विचारलं आहे त्यांनी, ड्राय इथर टू फॉर्म सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड, यांची रिॲक्शन झाली 3 तर तुम्हाला काय मिळतं आहे, सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड मिळतो आहे. आणि तो कोणता मिळतो आहे, पहा टोल्यून मिळतं आहे. मग पहा ही रिॲक्शन आणि तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेलं हे सेम आहे. मग ही रिॲक्शन कोणती आहे, ही रिॲक्शन आहे वर्ड्स फिटिक रिॲक्शन. मग तुमचा आन्सर कोणता असणार याच्यामधलं, तर याच्यामधलं तुम्ही जर का सांगितलं तर तुम्हाला इथं दिसेल सी नंबरचं ऑप्शन, वर्ड्स फिटिक रिॲक्शन, ही तुमची काय आहे, रिॲक्शन आहे, तुमचा आन्सर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज युज्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ अल्किल क्लोराईड टू अल्किल आयोडाईड. तुम्हाला विचारली कोणती रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये काय होते कन्व्हर्जन, अल्किल क्लोराईडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, अल्किल आयोडाईडमध्ये होते. मग पहा इथं तुम्हाला साईडला एक रिॲक्शन दाखवली, अल्किल क्लोराईड. बा इथं आर ग्रुप म्हणजे काय आहे, अल्किल आहे, आणि क्लोरीन ग्रुप आहे. मग अल्किल क्लोराईडचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले, अल्किल आयोडाईडमध्ये झाले. तुम्हाला सांगितलं आहे ना, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज यूज्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ अल्किल क्लोराईड टू अल्किल आयोडाईड. अशी रिॲक्शन कोणती आहे, तर अशी कोणती रिॲक्शन आहे, फिल्किस्टन रिॲक्शन आहे. पहा मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पाहायला मिळेल. आणि आधीची झालेली ही कोणती, वर्ड्स फिटिक, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल. पहा हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन ही, हॅलोजन एक्सचेंज म्हणजे काय, पहा इथं तुम्ही जर का पाहिलं, अल्किल क्लोराईड दिलं आहे प्लस सोडियम आयोडाईड दिलं आहे. क्लोरीन काय आहे, एक हॅलोजन आहे. सोडियम काय आहे, एक सोडियम हा मेटल आहे. आणि आयोडीन काय आहे, एक आयोडीन काय आहे, एक हॅलोजन आहे. मग ह्या दोन्हींची एक्सचेंज होते. पहा इथं आर ग्रुपवर काय होता, आधी क्लोरीन होता, त्याची जागा कोणी घेतली, आयोडीनने घेतली. नंतर सोडियमच्या बरोबर कोण होता, आयोडीन होता, त्याची जागा कोणी घेतली, क्लोरीनने घेतली. फक्त हॅलोजनचं काय झाले, एक्सचेंज झाले, म्हणून याला आपण म्हणतो हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन काय आहे, फिल्किस्टन्स रिॲक्शन आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी कायरल मॉलिक्यूल कोणता आहे असं विचारलं आहे तुम्हाला. हा तुम्हाला सांगितलं तर मी की एक क्वेश्चन असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतील, कायरल कंपाऊंड कोणता आहे असं विचारतील. कायरल कंपाऊंड कोणता आहे. मग पहा याच्यामधले कायरल कार्बन कोणता आहे, तर हा इथं कायरल कार्बन दिसतोय तुम्हाला. याच्या आधी आपण पाहू कायरल कार्बन म्हणजे काय. कायरल कार्बन म्हणजे कार्बन विच हॅव्हिंग 4 डिफरंट ग्रुप, त्याच्यावरती काय असतात, 4 पण डिफरंट ग्रुप अटॅच असतात त्याला. मग इथं जर का तुम्ही पाहिलं, इथं आयोडीन आहे, खाली तुम्हाला इकडं कार्बन दिसतोय, बरोबर, नंतर इकडं हायड्रोजन दिसतंय, इकडं परत मिथिल दिसतोय. म्हणजे हे 4 पण काय आहेत, 4 डिफरंट ग्रुप आहेत. मग असा असणारा खालच्यातला ABCD याच्यातला कोणता ऑप्शन आहे, तर तुमचा ऑप्शन आहे सी नंबरचा, की ज्याच्यामध्ये काय आहेत, ज्या कंपाऊंडमध्ये काय आहेत, 4 पण ग्रुप कसे आहेत अटॅच, हे वेगळे वेगळे आहेत त्या कार्बनला. म्हणून कोणत्या मॉलिक्यूलमध्ये आहे, 3 नंबरच्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, कायरल मॉलिक्यूल आहे तो. कायरल कंपाऊंड म्हणजे काय लक्षात ठेवा, कायरल कंपाऊंड म्हणजे अशा कार्बनवरती की त्याला काय असतील, 4 डिफरंट ग्रुप असतील. पहा इथं मिथाईल दिसतोय, नंतर आयोडीन आहे, नंतर इकडं कार्बन आहे, नंतर हायड्रोजन आहे. हे 4 पण वेगळे वेगळे कंपाऊंड आहेत, म्हणून हा काय झाला आहे, कायरल कार्बन झाला आहे, कायरल मॉलिक्यूल झाला आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द रिएजंट ए इन द फॉलोइंग कन्व्हर्जन. तुम्हाला आयडेंटिफाय ए करायचं आहे फॉलोइंग कन्व्हर्जनमध्ये. तुम्हाला सांगितले अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्किल नायट्राईटमध्ये झाले. मग ॲरोच्या वरती दाखवलं आहे तुम्हाला ए, मग तिथं ॲरोच्या वरती काय आहे असं तुम्हाला दिलं आहे. तर तुम्हाला जर का पाहिलं तर ॲरोच्या वरती तुम्हाला काय दिसेल, पहा सिल्वर नायट्राईड दिसेल, सिल्वर नायट्राईड.
अल्किल नायट्राईड, इथं खाली पहा, इथं तुम्ही पहा सिल्वर नायट्राईड दिले, पोटॅशियम नायट्राईड दिले, असे 2 दिलेत. मग असा कोणता कंपाऊंड आहे की तो काय करतोय, अल्किल हॅलाईडचं कन्वर्जन अल्किल नायट्राईलमध्ये करतोय. तर कोणता आहे तो, तर पोटॅशियम नायट्राईट आहे. पोटॅशियम नायट्राईट काय करतो, KNO2 काय करतो, अल्किल नायट्राईडमध्ये कन्वर्जन कसं करतो, कशाचं, अल्किल हॅलाईडचं कन्वर्जन कशामध्ये करतो, अल्किल नायट्राईलमध्ये करतो, नायट्राईडमध्ये करतो. आणि तुम्ही मला असा विचारू शकतात क्वेश्चन, सिल्वर नायट्राईड काय करतो, तर तो काय करतो पहा, नायट्रो अल्केनमध्ये कन्वर्जन करतो, नायट्रो अल्केनमध्ये. आणि पोटॅशियम नायट्राईट काय करतो, अल्किल नायट्राईटमध्ये कन्वर्जन करतो. मग तुमचा ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे, KNO2. बरोबर. इथं तुम्हाला पोटॅशियम नायट्राईट जर का पाहिलं तर K आहे, ऑक्सिजन 2 आहेत, नायट्रोजन 1 आहे, म्हणून हा काय झालं KNO2. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग अलायलिक हॅलाईड कोणता आहे असं विचारलं आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज अलायलिक हॅलाईड. खालीलपैकी कोणता अलायलिक हॅलाईड आहे असं विचारले. पहा, हे जे टाईप्स आहेत अलायलिक, फिनायलिक, हे समजून घ्या आधी. पहा, इथं तुम्हाला दिसतोय एक कंपाऊंड आणि त्याच्यामध्ये दिलंय पहा, अलायलिक हॅलाईड. इन अलायलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. अलायलिक हॅलाईडमध्ये काय आहे, तुमचा हॅलोजन ॲटम कशाला अटॅच पाहिजे, sp3 कार्बनला अटॅच पाहिजे. sp3 कार्बन कोणता आहे बरं, इथं बघा CH2 हा काय आहे, एक sp3 कार्बन ॲटम आहे. कारण की तो कशाला अटॅच आहे, पुढं मागं सिंगल बॉन्डला अटॅच आहे, म्हणून हा कसा आहे, sp3 कार्बनवरती अटॅच आहे. इथं बेन्झिनमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर तुमचा हॅलोजन कशाला अटॅच आहे, इथं खाली कार्बन असणार आहे पहा, ह्या कार्बन कोणता आहे, हा sp3 आहे. मग अलायलिक हॅलाईड म्हणजे काय, तुमचा हॅलोजन हा कशाला पाहिजे, sp3 कार्बनला अटॅच पाहिजे. बेन्झायलिक हॅलाईड म्हणजे काय, बेन्झिनवरती CH2 आणि नंतर X, नंतर हॅलोजन ग्रुप अटॅच असणारी. इन एन्झायलिक हॅलाईड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिड कार्बन ॲटम, म्हणून याला आपण म्हणतो बेन्झायलिक हॅलाईड. अलायलिक हॅलाईड समजून घ्या, कार्बन डबल बॉन्ड नंतर जो कार्बन येईल त्याच्यावरती जो हॅलोजन ॲटम अटॅच असणार तो अलायलिक झाला. आता व्हिनायलिक बघा, आता व्हिनायलिकमध्ये काय, इन व्हिनायलिक हॅलाईड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. पहा, व्हिनायलिकमध्ये काय आहे, कार्बन डबल बॉन्ड वरती जो हॅलोजन ॲटम असणार तो काय असणार आहे, व्हिनायलिक आहे. आणि जो कार्बन डबल बॉन्डवर नंतर जो कार्बन येईल त्याच्यावर हॅलोजन अटॅच असणार आहे तो काय आहे, अलायलिक आहे. मग तुम्हाला विचारलं आहे अलायलिक हॅलाईड कोणता आहे याच्यामधला. अलायलिक हॅलाईड काय सांगितलं आहे, कार्बन डबल बॉन्ड नंतर जो कार्बन येईल त्याच्यावरती हॅलोजन ॲटम आहे. मग कार्बन डबल बॉन्ड नंतर कोणता आहे याच्यामध्ये, पहिला ऑप्शन पाहिला तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे का, कार्बन डबल बॉन्डच नाही तो, त्याच्यामुळं हा पहिला ऑप्शन नाही आहे. नंतर दुसरा ऑप्शन तुम्ही बघा याच्यामध्ये C6H5CH2X हा काय आहे, बेन्झायलिक आहे. पाहिजे हा जो दिसतोय C6H5CH2X हा बेन्झायलिक आहे, म्हणजे तुमचा 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, बेन्झायलिक आहे. 3 नंबरचा बघा इथं कार्बन डबल बॉन्ड त्याच्यानंतर कार्बन आणि त्याच्यावरती X, म्हणजे आपला काय आहे, हा अलायलिक आहे, सेम कंपाऊंड. पाहिजे तुम्ही ऑप्शन बघा C नंबरचा हा काय आहे, सेम कंपाऊंड तुमचा काय आहे, अलायलिक आहे. नंतर नेक्स्ट बघा D नंबर CH3CH डबल बॉन्ड CHX हा कोणता आहे सांगा बरं, हा कोणता आहे, तर व्हिनायलिक आहे. कार्बन डबल बॉन्डवरती लगेच हॅलोजन ॲटम आहे. आपल्याला अलायलिक काय विचारलं आहे, कार्बन डबल बॉन्ड नंतर कार्बन आणि त्याच्यावरती हॅलोजन ॲटम अटॅच असणार इथं. बरोबर, इथं दिसतोय तुम्हाला कार्बन डबल बॉन्ड CH2 आणि X, म्हणून हा कसा आहे, अलायलिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर फ्लोराईड, द मेजर प्रोडक्ट इज ऑप्टेन, असं विचारलं आहे तुम्हाला. मग पहा आपण, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड इज रिॲक्ट विथ सिल्वर फ्लोराईड, बरोबर. आणि तो कशा, याच्याबरोबर दोन्हीची रिॲक्शन जर का झाली तर तुम्हाला काय मिळते पहा, याच्यामध्ये 2-फ्लोरो-2-मिथिल प्रोपेन मिळते, 2-फ्लोरो-2-मिथिल प्रोपेन मिळते तुम्हाला. मग पहा इथं Br- कशाबरोबर रिॲक्शन होणार, F बरोबर रिॲक्शन होणार. सेम रिॲक्शन आहे कोणती, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन, आपण मग कशी पाहिलेली, त्याला आपण म्हणतो फिल्किस्टन्स रिॲक्शन. सेम रिॲक्शन किंवा याला आपण काय म्हणतो, स्वर्ट्स रिॲक्शन. याच्यामध्ये बघा सेम हॅलोजन एक्सचेंज झाले, फक्त हॅलोजन एक्सचेंज झाले.
ही कोणती आहे? स्वर्ट्झ रिॲक्शन आहे, फ्लोरीन बरोबर झालेली. मग तुमचा कोणता आहे? 2-फ्लोरो 2-मिथिल प्रोपेन हा काय आहे? तुमचा प्रोडक्ट आहे सिल्वर फ्लोराईड बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज यूज टू प्रिपेअर टोल्यून फ्रॉम ब्रोमोबेन्झिन. ब्रोमोबेन्झिनपासून आपल्याला काय तयार करायचं आहे? टोल्यून तयार करायचं आहे. मग पहा कोणती रिॲक्शन ही? बघा इथं ब्रोमोबेन्झिन CH3Br2Ne ही कोणती रिॲक्शन आहे बरं? याला आपण पाहिली ती पहा, ही रिॲक्शन आहे वर्ड्स-फिटिक रिॲक्शन. सेम क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे द मेजर प्रोडक्ट ऑप्टेन इन द फॉलोइंग रिॲक्शन क्लोरोबेन्झिन प्लस क्लोरीन. पहा इथं क्लोरोबेन्झिन प्लस काय दिलं आहे? हो काय, हा क्लोरोबेन्झिन आहे प्लस क्लोरीन म्हणजे Cl2 आहे. इन प्रेझन्स ऑफ काय सांगितलं आहे? अनहायड्रस FeCl3. अनहायड्रस FeCl3 दिलं आहे एरोच्या तिथं. मग तुम्हाला विचारलं आहे की ही रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट कोणता मिळेल? मेजर प्रोडक्ट कोणता आहे आपला? पहा इथं बघा तुम्ही, मेजर प्रोडक्ट कोणता आहे? 1,4-डायक्लोरोबेन्झिन हा आपला काय आहे? मेजर प्रोडक्ट आहे. मग इथं ऑप्शनमध्ये बघा C नंबरचा ऑप्शन 1,4-डायक्लोरोबेन्झिन आहे तुमचं काय झालं? आन्सर झालं. ही क्लोरिनेशन म्हणजेच याला आपण म्हणतो हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे. लक्षात घ्या, हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे ही. लेविस ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट आपण यूज करतो, फेरिक साल्ट ज्याला म्हणतो आपण. सिंपल रिॲक्शन आहे. नेक्स्ट रिॲक्शन पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायेस्ट CX बॉन्ड स्ट्रेंथ. कार्बन दिला आहे तुम्हाला आणि त्याची काय दिलं आहे पहा, X दिलं आहे. म्हणजे काय, कार्बन आणि हॅलोजनमधला बॉन्ड कोणता स्ट्रॉंग आहे असं विचारलं आहे. मग कोणता स्ट्रॉंग आहे? तर CH3F मधला बॉन्ड कसा आहे? स्ट्रॉंग आहे. कारण की फ्लोरीन हा कसा आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यांची बॉन्ड लेंथ कशी असणार आहे? कमी असणार आहे. ज्याची बॉन्ड लेंथ कमी त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कशी असणार? जादा असणार. त्याच्यामुळे कोणता ऑप्शन तुमचा बरोबर? 1 नंबरचा ऑप्शन तुमचा काय आहे? बरोबर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉलोइंग रिॲक्शन. एक रिॲक्शन दिली तुम्हाला आणि प्रोडक्ट विचारलं आहे. पहा इथं तुम्हाला खाली रिॲक्शन सोडून दिली CH3Br प्लस CH3CH2 C डबल बॉन्ड OAG याची रिॲक्शन आहे आणि हिटिंगचं साईन आहे. पहा याची रिॲक्शन झाली तर तुम्हाला सिम्पल काय होणार आहे? एक्सचेंज होणार. पहा इथं सिल्वर कशाबरोबर? सिल्वर जर का तुम्ही पाहिला याच्यामधला सिल्वर हा कशाबरोबर जाणार? ब्रोमाइड बरोबर जाणार. सिल्वर काय आहे? Agवरती कोणता चार्ज असतो? Agवरती Ag म्हणजे काय? हा सिल्वर आहे. सिल्वर काय आहे? मेटल आहे. मेटलवर हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजन हॅविंग निगेटिव्ह चार्ज. मग AgBr साईडला जाणार पहा आणि बाकीचा जो भाग असेल तो CH3 कुठं जाऊन अटॅच होणार? इथं ह्या ऑक्सिजनला जाऊन अटॅच होणार. येते लक्षामध्ये? हा काय आहे? तुमचा प्रोडक्ट तयार झाला आहे. कोणताच प्रोडक्ट तयार झाला आहे? मिथाइल प्रोपिओनेट हा प्रोडक्ट तयार झाला तुमचा. पहा नेक्स्ट रिॲक्शन, व्हॉट इज द रिलेटिव्ह रेट ऑफ SN2 रिॲक्शन. पहा रेटवरती तुम्हाला क्वेश्चन येणार यावेळेस 100%. दरवेळेस येतो रेटवर विचारतात. पहा तुम्हाला रिॲक्शनचा रेट. SN2 रिॲक्शन आणि SN1 रिॲक्शन पाहिली असं आपण याच्यामध्ये बघा. तर लक्षात ठेवायचं SN1 रिॲक्शनमध्ये टर्सरीचा रेट हा जास्त असतो, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी. लक्षात ठेवा ही सिरीज. टर्सरी जास्त, नंतर सेकंडरी आणि नंतर प्रायमरी. ही SN1मध्ये झालं. कारण की आपला SN1मध्ये काय आहे आपला रिॲक्टन? तर टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड. मग टर्सरी आधी, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी. मग रेट कसा असणार आहे आपला SN2चा SN1चा? तर कोणता असणार आहे तो? टर्सरी आधी, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी. आणि SN2चा काय असणार आहे? प्रायमरी, सेकंडरी आणि नंतर टर्सरी. प्रायमरीचा जास्त रेट असणार, नंतर सेकंडरीचा, नंतर टर्सरीचा. मग आपल्याला काय विचारले? SN2चा कोणता आहे? SN2मध्ये आणि तुम्हाला दिले काय बा? एक टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड दिले. मग SN2मध्ये टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड काय आहे? सर्वात कमी असणारी. कारण की आपल्याला SN2मध्ये काय दिलं आहे? प्रायमरीचा सर्वात जास्त दिलं आहे. मग टर्सरीचा कसा असणार आहे? हा सर्वात कमी. म्हणजे किती असेल तुमचा? 0.0008 हा तुमचा काय असणारी? रिलेटिव्ह रेट असणारी. नंतर SN1साठी सांगा बरं आता रेट. SN1साठी कशात जास्त असेल? SN1साठी तुम्हाला सांगितलं की टर्सरीचा जास्त असणार आहे. मग इथं टर्सरी कुठे? तर B नंबरला बघा, इथं टर्सरी CH3 टाइम्स CBr. म्हणजे हा काय झाला? टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड. ह्याचा रेट काय असणार आहे? जास्त असणार आहे. तुम्हाला काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड द SN1 रिॲक्शन. पहा लिस्ट रिॲक्टिव्ह विचारला आहे तुम्हाला. एकदम कमी रिॲक्टिव्ह असणार आहे. मग कोणता असणार आहे कमी रिॲक्टिव्ह? तर प्रायमरी हा कमी रिॲक्टिव्ह असणार आहे. पहा लक्षात घ्या. जास्त रिॲक्टिव्ह जर का विचारलं तर तुम्हाला कोणता आहे? टर्सरी SN1मध्ये. आणि जर का कमी रिॲक्टिव्ह विचारला तर कोणता आहे? प्रायमरी आहे. कारण की प्रायमरी कशाचा आहे? SN2मध्ये जास्त आहे.
नंतर विचारले बा एक रिॲक्शन, आयडेंटिफाय द नेम ऑफ रिॲक्शन इन विच अल्किल फ्लोराईड आर प्रिपेअर्ड बाय हिटिंग अल्किल ब्रोमाइड विथ मेटॅलिक फ्लोराईड. पहा ही सुवर्ड्स रिॲक्शन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. अशी एकच रिॲक्शन आहे की जी काय होते पहा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो. पहा इथं अल्किल फ्लोराईड प्रिपेअर्ड होतो. मग बघा इथं काय सांगितलं आहे तुम्हाला, अल्किल फ्लोराईड आर प्रिपेअर्ड बाय हिटिंग ऑफ अल्किल ब्रोमाइड विथ द मेटॅलिक फ्लोराईड. पहा अल्किल ब्रोमाइड घेतला तुम्ही इथं, इथं तुम्हाला दिलं आहे पहा अल्किल क्लोराईड दिलं आहे, पण आपण ब्रोमिन जरी घेतला तरी एक्सचेंज केला आपण सिल्वर फ्लोराईड बरोबर, तर तुम्हाला काही मिळेल, अल्किल फ्लोराईड मिळून जाईल. मग मेटॅलिक फ्लोराईड तयार होतं आहे. मेटॅलिक फ्लोराईड आपण म्हणतोय. मग मेटॅलिक फ्लोराईड म्हणजे काय, AgF. Ag काय आहे, एक मेटल आहे, आणि फ्लोरीन काय आहे, एक हॅलोजन आहे. म्हणून इथं काय म्हणलं आहे, मेटॅलिक फ्लोराईड म्हणलं आहे. पहा मग ही रिॲक्शन कोणती आहे, इथं ऑप्शनमध्ये सुवर्ड्स रिॲक्शन आहे. पहा सुवर्ड्स रिॲक्शन, फिल्किस्टन्स रिॲक्शन हे एकाखाली एक दिलेले रिॲक्शन आहे, ते पाहून घ्या. हे सर्व काय आहेत, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, ज्यावरती तुम्हाला क्वेश्चन येईल. पण नेक्स्ट आहे, विच रिॲक्शन इज युजफुल फॉर एक्सचेंज ऑफ हॅलोजन इन अल्किल क्लोराईड बाय आयोडीन. सांगा बरं. तर ही कोणती रिॲक्शन आहे, फिल्किस्टन्स रिॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण हॅलोजन एक्सचेंज करतो आयोडाईड बरोबर. नेक्स्ट रिॲक्शन आहे पहा, द रिॲक्शन इन विच 2 molecules of chlorobenzene react with sodium in presence of dry ether forming diphenyl is an example of. पहा डायफिनिल म्हणजे काय, 2 फिनिल असणार आहे अटॅच एकामेकाला. मग कोणती रिॲक्शन आहे, फिटिक रिॲक्शन आहे. इन केस ऑफ ओनली अरिल हॅलाइड टेक्स पार्ट्स इन द रिॲक्शन. फक्त अरिल हॅलाइड पार्ट घेतात. 2 molecules ऑफ क्लोरोबेन्झिन, 2 मॉलिक्यूल घेतले क्लोरोबेन्झिनचे, आणि काय केले, मेटॅलिक सोडियम बरोबर रिॲक्ट केला आहे. मेटॅलिक सोडियम बरोबर रिॲक्ट केला तर तुम्हाला काय मिळेल, बायफिनिल किंवा डायफिनिल मिळून जाईल. मग ही रिॲक्शन कोणती आहे, तर ही रिॲक्शन आहे फिटिक रिॲक्शन. वर्ड्स फिटिक नाही, ही फक्त फिटिक रिॲक्शन आहे. वर्ड्स फिटिकमध्ये काय येतात, अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड असे 2 आहेत, आणि फिटिकमध्ये कोणते येतं, फक्त अरिल हॅलाइड आहे. मग कोणती रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे फिटिक रिॲक्शन. इथं पहा फिटिक रिॲक्शन तुम्हाला दाखवलेली आहे. थँक्यू. पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल पहा अजून पण क्वेश्चनवरती, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. CETला जाताना पाहून जाण्यासारखे असे टॉपिक्स आहेत पहा, याच्यावरती तुम्हाला अजून व्हिडिओ टाकले जातील.